भक्तीच्या महासागराची आई कलावती आई. भाग 20. परमहंस श्री सिद्धारूढ स्वामी आणि कलावती आई यांचा संवाद. एके दिवशी कलावती आई आपल्या गुरूंच्या चरणी बसली होती. तिच्या डोळ्यात जिज्ञासा होती आणि मन शंकांनी भरलेले होते. तिने नम्रतेने विचारले, कलावती आई, गुरुदेव, जीवनाचा खरा अर्थ काय आहे? आपण म्हणता, संसार हा माया आहे, पण मी तर यात अडकलेली आहे. मुक्ती कशी मिळेल? सिद्धारूढ स्वामी, कलावती, मुक्ती ही बाहेर नाही, ती आत आहे. माणूस स्वतःच आपल्या बंधनांचे कारण आहे. तुझ्या मनातील आसक्ती जर नाहीशी झाली, तर मुक्ती तुझ्या जवळच आहे. कलावती आई गहन विचारात पडली. ती पुन्हा विचारते, कलावती आई, पण गुरुदेव, संसारात राहूनही मुक्ती मिळू शकते का? सिद्धारूढ स्वामी, होय, निश्चितच. संसार हा नदीसारखा आहे आणि मन म्हणजे होडी. जर तू होडीला पाण्यावर चालवलीस तर ती पोहोचेल, पण जर पाणी आत शिरले तर ती बुडेल. तसंच संसारात राहूनही आसक्ती न ठेवता तू मुक्त राहू शकतेस. कलावती आईला हळूहळू गुरूंच्या वचनांचा अर्थ उमगू लागला. तिच्या डोळ्यात समाधानाचे तेज चमकू लागले. कलावती आई, मग गुरुदेव, माझ्या साधनेसाठी मला काय करायला हवे? सिद्धारूढ स्वामी, पहिलं, गुरुभक्ती. दुसरं, नामस्मरण आणि ध्यान. तिसरं, स्वतःला परमेश्वराच्या सेवेत समर्पित कर. मग तुझ्या मनातील अज्ञानाचा अंधकार निघून जाईल आणि तू सत्यस्वरूप प्रकाशात विलीन होशील. कलावती आईने गुरूंच्या चरणी वंदन केले. त्या दिवसापासून तिने संपूर्ण जीवन गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा निर्धार केला. संदेश: गुरूंच्या मार्गदर्शनाने साधकाला जीवनातील सत्य समजते. संसारात राहूनही आत्मसाक्षात्कार साधता येतो, जर आपली आसक्ती आणि अहंकार बाजूला ठेवले तर. क्रमशः. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ओम नमः शिवाय.